म्हणजे मी चालले. नमस्कार, मी कोकणकडनं गीता. स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि गावाला जायच्या व्हिडिओमध्ये. सो मी कोकणात दापोलीला चाललेली आहे. आता बरंच दापोली मालवण या सगळ्या फेऱ्या होतच असतात. सो असंच मी आता चालले दापोलीला. सो माझा ट्रॅव्हल ब्लॉग नक्की पहा. आता मी तिनातना केला आहे इथे अश्विनी नंदाई ट्रॅव्हल्सची स्लीपर बस, आणि मग मी स्लीपर बसचा प्रवास तुम्हाला दाखवेल कसा आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर न्यू ब्लॉग. चला, आता मी तिनातना केला वेट करते बसचा, कधी बस येईल याचा. आता वाजलेले आहेत, तुम्हाला दाखवते. ऑलमोस्ट एक सेकंड, ऑलमोस्ट 10:30 झालेत. 10:15ला यायला सांगितलं होतं, 10:30चा टायमिंग आहे. सो लेट्स सी किती वाजता येते आपण बघूया. जायच्या आधीच आम्ही जिरा सोडा पितो. काय खातो? सीझन संपला की आता. अजून बस आली नाहीये आमची. चला, अप्परची सीट आहे. ये, तुला मी हात घेऊन वरती करते. आपली ट्रॅव्हल्स कशी आहे एकदा समजली आता. हा इकडचा व्ह्यू आहे. इथे तुम्हाला दाखवते आपल्या मंडळीचं नाव आहे अप्पर 45. सो फायनली माझा प्रवास सुरू झाला आहे. मोस्ट कम्फर्टेबल सीट, एक नंबर. आहा. सो मला याच सीट्स जास्त आवडतात. आणि अप्परचा प्रवास असल्याकारणे थोडी गाडी कदाचित हलेल, पण प्रवास तसा सोयीस्कर होतो आणि व्यवस्थित होतो, कारण काय वाटत नाही इतकं वरती जरी असेल तरी. पण मला तरी वाटते की काहीतरी चेंजेस झालेत गाडीमध्ये. लाईट्स वगैरे लागलेत आणि नंदाईचं नाव इकडे होतं. थोडं मागे इतक्या वेळ प्रवास केला, ती गाडी थोडी वेगळी होती आणि याच्यामध्ये चेंजेस झालेले मला जाणवत आहेत. सो आहे एक नंबर गाडी. ओव्हरऑल गाडी एवढी भारी असली तर प्रवास खूप भारीच असणार. सो चला, माझा प्रवास बघत राहा तुम्ही, आणि पुढच्या ब्लॉगसाठीही तुम्ही दापोलीतले सगळे ब्लॉग्स येतील पुढचे, जे पण काय करेल मी. सो बघत राहा. आपली AC आहे, थंड थंड मस्तपैकी. काहीतरी चेंजेस झालेला आहे थोडंफार असं मला वाटतंय. लाईट्स वगैरे, की आम्ही नेहमी विदाऊट लाईट शूट करते, मला माहीत नाही. हे चार्जिंग स्लॉट चालू आहेत इकडे. सो आता मी चार्जिंग करणार आहे माझा आणि फोन. आणि या एक नंबर सेटिंग्स अरेंजमेंट तर एक नंबर आहे. सो असा हा माझा प्रवास सुरू झालेला आहे. ऑलमोस्ट पनवेल क्रॉस झालेला आहे आणि माझा प्रवास मस्त चालला, एकदम स्मूथली चाललेला आहे. प्रवास करताना असलं काही प्रॉब्लेमच झालेला नाही, मस्त आहे. स्वतः मी झोपणार आहे, कारण सकाळी मला शूट्स आहेत दापोलीमध्ये. सो ते शूट्सचे व्हिडिओ तुम्ही बघणार आहात माझ्या इंस्टाग्रामला, आणि थोडेसे छोटे छोटे ब्लॉग्ससुद्धा तुम्ही यूट्यूबला बघालच. सो चला, मी आता झोपते. तुम्हीही झोपा, सकाळी ब्लॉग बघा तुम्ही माझा, आणि जर कुठे गाडी थांबली तर ते नक्की शूटमध्ये मी घेईन. सो आत्ता बाय बाय. हे स्मारक बघून तुम्हाला समजलंच असेल मी कुठे आले. सो येस, मी दापोलीला पोहोचलेली आहे आणि माझा प्रवास अत्यंत सुंदर झाला आहे. थंडी दापोलीमध्ये खूप जास्त आहे, सगळे स्वेटर घालून फिरतात आणि मी अशीच. म्हणजे मी दापोलीकर असून सुद्धा मला एवढं पण नेहमीसारखं कळत नाही की बाबा थंडी वाजते, स्वेटर घालून यावा. फक्त सॉक्स घातलेले आहेत. चला, सो गुड मॉर्निंग. भेटूया आपण सकाळी, आणि या व्लॉगला असंच प्रेम द्या. बाय बाय.